मुलांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्हे शिकूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे आहेत. तर आपण महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा कोठे आहे ते आपण पाहणार आहोत. आवडेल ना तुम्हाला शिकायला? चला तर मग आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्हे यांची नावं शिकूया. हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा. यामध्ये आपल्याला एकूण 6 रंग दिसत आहेत, कारण महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची उपराजधानी असलेला नागपूर विभाग. या विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. हा विभाग आपल्याला गुलाबी रंगाने दाखवलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो आपण जिल्हा पाहणार आहोत ते आपली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. लिहा त्या ठिकाणी सर्वांनी नागपूर. नागपूरच्या पूर्वेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे भंडारा. लिहा लहान अक्षरामध्ये भंडारा. त्यानंतर भंडाराच्या पूर्वेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे गोंदिया. त्यानंतर गोंदियाच्या दक्षिणेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे गडचिरोली. तुम्हाला आडवं लिहिता येत नसेल तर एकाखाली एक उभं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर गडचिरोलीच्या पश्चिमेला जो जिल्हा आहे, पश्चिम म्हणजे आपली डावा हाताचा, त्या ठिकाणी जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर. आणि नागपूर विभागातील शेवटचा जिल्हा नागपूरच्या पश्चिमेला वर्धा. तर पहा, नागपूर विभागातील 6 जिल्हे आपण लिहिलेले आहेत. आता ज्या ठिकाणी हायलाईट केलेलं असेल त्या ठिकाणच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही सांगा. नागपूरनंतर नागपूरच्या पश्चिमेला जो प्रशासकीय विभाग आहे केशरी रंगाने दाखवलेला तो आहे अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांची नावे आता आपण शिकणार आहोत. तर पहा, महाराष्ट्रातील दुसरा प्रशासकीय विभाग अमरावती. सर्वात प्रथम जिल्ह्याचं नाव लिहा अमरावती. जो जिल्हा वर्धाच्या पश्चिमेला आहे त्या ठिकाणी नाव लिहा सर्वांनी अमरावती. लिहिलं? अमरावतीच्या दक्षिणेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे यवतमाळ. लिहा त्या ठिकाणी सर्वांनी यवतमाळ. त्यानंतर पहा, यवतमाळ या जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला जिल्हा जो आहे वाशिम. लिहा त्या ठिकाणी सर्वांनी वाशिम. त्यानंतर वाशिमच्या उत्तरेला वरच्या बाजूला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे अकोला. लिहा त्या ठिकाणी सर्वांनी अकोला. आडवं बसत नसेल तर उभं नाव लिहिलं तरी चालेल, अकोला. 4 जिल्हे झाले. आता अमरावती विभागातील एक जिल्हा राहिलेला आहे त्याचं नाव आहे बुलढाणा. आडवं नाव बसत नसेल तर तुम्ही उभं नाव लिहा, बुलढाणा. तर अमरावती विभागातील 5 जिल्हे झाले: अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा. अमरावती विभागातील जो जिल्हा हायलाईट केलेला आहे तो सांगा. गुड. येस, बुलढाणा. व्हेरी गुड. नेक्स्ट. गुड. येस, यवतमाळ. व्हेरी गुड. पुढचा जिल्हा सांगा. हां, बरोबर, वाशिम. आता आपण अमरावती विभाग पाहिलेला आहे. यानंतर आपण जो प्रशासकीय विभाग पाहणार आहोत
तो आहे संभाजीनगर. त्याला पूर्वी औरंगाबाद विभाग असं म्हणायचे. तर पहा, या विभागामध्ये जास्त जिल्हे आहेत. सर्वात पहिल्यांदा जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे संभाजीनगर. अगोदर या जिल्ह्याला औरंगाबाद असं म्हणायचे, आता त्याचं नाव बदललेलं आहे संभाजीनगर. त्यानंतर संभाजीनगरच्या पूर्वेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे जालना. जालना जिल्हा. जालन्याच्या पुढे पश्चिमेला आपण गेले की जो जिल्हा आहे तो त्याचं नाव आहे परभणी. उभं आडवं बसत नसेल तर उभं लिहा, परभणी. परभणीच्या आणखी जेव्हा आपण पूर्वेला जातो तर त्या ठिकाणी जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे हिंगोली. हिंगोली. हिंगोलीच्या पूर्वेला आहे. हिंगोलीच्या पूर्वेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे नांदेड. नांदेडच्या पश्चिमेला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे लातूर. त्यानंतर औरंगाबाद, जालना, परभणी यांच्या दक्षिणेला जो जिल्हा आहे तो आहे बीड. बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर या विभागातील शेवटचा जिल्हा जो बीड आणि लातूर यांना लागून आहे तो आहे धाराशिव. अगोदर त्याचं नाव उस्मानाबाद होतं, आता त्याचं नाव बदलून धाराशिव असं नाव झालेलं आहे. तर पहा, या विभागातील आपण 8 जिल्हे पाहिलेले. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव. आता जो जिल्हा हायलाईट केलेला आहे त्या ठिकाणच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे. बरोबर, व्हेरी गुड, छान. बीड, येस, करेक्ट. पुढे बरोबर, लातूर जिल्हा आहे हा. पुढे गुड, नांदेड जिल्हा. पुढे हा धाराशिव. पहा, या जिल्ह्याचं नाव काय आहे सांगा. हा तर पुढचा विभाग आहे पिवळ्या रंगाने दाखवलेला. या विभागाचं नाव आहे नाशिक. या विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. तर या विभागामधला पहिला जो जिल्हा आपण पाहत आहोत त्याचं नाव आहे नाशिक. नाशिक हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा विभाग आहे. नाशिक लिहा त्या ठिकाणी नाशिक. औरंगाबादच्या पश्चिमेला असलेला जिल्हा नाशिक. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जळगाव. लिहा त्या ठिकाणी जळगाव. नाशिक आणि जळगाव यांना लागून असलेला जिल्हा धुळे. आणि धुळ्याच्या पण उत्तरेकडचा जिल्हा आहे तो आहे नंदुरबार. छोट्या अक्षरात लिहा त्या ठिकाणी नाव नंदुरबार. त्यानंतर नाशिक विभागातला आणखी एक जिल्हा राहिला त्याचं नाव आहे अहमदनगर. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे
ज्याचं नाव आहे अहमदनगर. आता ज्या ठिकाणी हायलाईट होईल त्या ठिकाणच्या जिल्ह्याचं नाव मुलांनो तुम्ही ओळखून दाखवा. पहा, बरोबर, सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. गुड. हां, बरोबर, जळगाव. हा तुम्ही सांगा, विभागाचं नाव आहे या. गुड. उत्तरेकडचा, छान. शेवटचा जिल्हा नाशिक विभागातला, बरोबर. तुम्ही सगळ्या जिल्ह्यांची नावं बरोबर सांगितली. आता पुढचा प्रशासकीय विभाग आहे पुणे. ज्या ठिकाणी आपल्याला 5 जिल्हे दिसत आहेत असा हा पुणे प्रशासकीय विभागात आपण शिकणार आहोत. सर्वात प्रथम जो जिल्हा आपण पाहत आहोत तो आहे पुणे. जे प्रशासकीय विभागाचं नाव देखील आहे तो जिल्हा आहे पुणे. त्यानंतर पुण्याच्या पश्चिमेला असणारा जिल्हा सोलापूर, जो चादरींसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीसाठी देखील प्रसिद्ध असलेला असा जिल्हा सोलापूर. त्यानंतर पुणे आणि सोलापूर यांना लागून असलेला जिल्हा सातारा. साताऱ्याच्या दक्षिणेला असलेला जिल्हा सांगली. आणि पुणे विभागातला एक शेवटचा जिल्हा राहिला, त्याचं नाव आहे कोल्हापूर. तर पहा, कोल्हापूर जिल्हा हा लाल मातीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी बरीच मुलं कुस्ती शिकायला, तालीम शिकायला जातात. तर आता पुणे विभागातील 5 जिल्हे तुम्ही ओळखून दाखवा. ज्या ठिकाणी हायलाईट केले त्या जिल्ह्याचं नाव. येस, व्हेरी गुड. चादरीसाठी प्रसिद्ध असलेले सोलापूर. पुढचा जिल्हा, गुड, सातारा आहे हा. बरोबर ओळखलं तुम्ही. पुढं, हां, पुणे. शाबास. पुढे आपण 5 प्रशासकीय विभाग पाहिले. आता शेवटचा प्रशासकीय विभाग पाहणार आहोत जो आहे कोकण. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामध्ये सह्याद्री पर्वत उभा आहे. तर कोकणातील सर्वात वरचा उत्तरेकडचा जो जिल्हा आहे तो आहे पालघर. पालघरला लागून दक्षिणेला असलेला जिल्हा आहे ठाणे. ठाण्याच्या दक्षिणेला असलेला जिल्हा आहे रायगड. तुम्हाला आडवं लिहिता येत नसेल तर तुम्ही आतमध्येच उभं लिहा. रायगडच्या दक्षिणेला रत्नागिरी. आणि महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा जो आहे सिंधुदुर्ग. तुम्ही आतमध्येच लिहा नावं बारीक अक्षरामध्ये. त्यानंतर कोकण विभागामधले 1, 2, 3, 4, 5 जिल्हे झाले. त्यानंतर इथं 2 जिल्हे तुम्हाला दाखवत आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. तर कोकण विभागामध्ये असे एकूण 7 जिल्हे आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आता ज्या ठिकाणी कोकण विभागातील ज्या जिल्ह्यावर हायलाईट केलेलं असेल त्या जिल्ह्याचे नाव तुम्ही सांगा. येस, गुड. रत्नागिरी. पुढे, गुड. पालघर. पुढचा जिल्हा, गुड, सिंधुदुर्ग आहे हा. पुढे, शाबास. स्वराज्याची राजधानी असलेला जिल्हा रायगड. ठाणे, गुड. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. परत एकदा पहा, हा नागपूर विभाग ज्यामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,
चंद्रपूर आणि वर्धा. हा पहा पुढचा अमरावती विभाग, ज्यामध्ये 5 जिल्हे आहेत: अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा. हा पुढचा विभाग संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड असे 8 जिल्हे या विभागात आहेत. पुढचा जिल्हा पहा नाशिक, यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत: नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर. प्रशासकीय विभाग पुणे विभाग, या विभागामध्ये 5 जिल्हे आहेत: पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. आणि आता आपण पाहणार आहोत सह्याद्रीमुळे वेगळा झालेला कोकण विभाग, ज्यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे एकूण 7 जिल्हे आहेत.